कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश. इतकी इस्टेट आहे लोकांकडं. जर अंत्यविधीला पेटवली तर 10व्यापर्यंत धोरण निघाल, एवढी इस्टेट आहे. पण त्यांच्या घरात पाणी द्यायला पोरं नाही. झोपडीच्या कडेला झोपडी आहे, नदीच्या कडेला 16 पोरं आहेत. चारीला कपडे, चारीला कपडेच नाही. आणि त्यांनाही माहित नाही तिसरीला कोणतं आहे, चौथीला कोणतं. खरं आहे का खोटं? आणि इतकं इकडे इथे असं नाही. ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटत. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काहींना पैसा मोजता येईल, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, काही माणसं औषध पिऊन मेली नाहीत, आणि काही चालू चालू मेली. ज्याने औषध घेतलंय आणि रिपेअर करून आणलाय त्याची एकदा मुलाखत घ्या आणि त्याला फक्त परत म्हणायचं औषध घेतो का. नाही, इकडून नळी इकडं काढ. एकदा नळी घालून आणले तो रिकामे ड्रम पाहिलं तर औषध आहे का. जम्मुक करी गर्जना जो देखील नाही पंचान. महाराजांच्या भाषेत महाराज असं होणारच नाही. माणसं म्हणतात वाघ का माणसं खातो का. गाठ पडल्यावर घ म्हणतच नाही तो. वा वा घ म्हणतच नाही तो. त्याने समोर जर वाघ पाहिलं ना तो घ म्हणतच नाही. नाही 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 नाही. जोवरी देखिला नाही तुका तोवरी अवघे संसारिक. जोपर्यंत भगवान बाबांचं आत्मपरीक्षण जोपर्यंत आपण करीत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. आता पण नाही चला दोन, एक विरहिणी, दुसरी भोपाळी आहे. संपत्तीमध्ये हे विषय सोडून द्या, ते काही कौतुक नाही. गाडी घेणं, काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. किती येडा माणूस. अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तुझा गेम केला गावाने, तुला समजलं नाही. नाही आता फिरलो आपण बरं. करंट लावून दिला तुम्हाला. करंट लावलं का सोपं जातं. 2 मुली आहेत. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळी. आणि आजची मुलगी भूपाळी आहे. आता भूपाळी या शब्दाचा अर्थ असा आहे भूपाळी. भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी. दुसरा शब्द आहे भूपाळी. भूप आली. भूप म्हणजे राजा आणि आली म्हणजे प्रजा. प्रजेने राजा प्रसन्न केल्यासाठी राजाची केलेली स्तुती म्हणजे भूपाळी. तिसरा शब्द तुमच्या तिघांसाठी आहे. मालकंस, चंद्रकंस, तुरी, बहिलो, आयुर्वैरव, कलावती हे राग आहेत. चंद्रकंस, मालकंस, तुरी, बहिलो, आयुर्वैरव, कलावती. आता आपल्याला एकच राग माहिती आहे. माझ्या माईकला आवाज का नाही. राग आहे त्यातनं. भूप नावाचा एक राग आहे आणि भूप नावाचा राग काकड्यातले बरेचशा अभंगांना तोच राग बसतो. गायकांच्या ध्यानात येईल ते. दीप नावाचा एक राग आहे. दीप नावाचा तो जर गायला तर दिवे लागतात. म्हणजे खानदान गायकाला लाईट घ्यायची गरज नाही. त्यांना अख्ख्या रात नुसतं गातच राहायचं. आणि हा राग राजा विक्रमाने गायला होता. राजा विक्रमाला जेव्हा साडेसाती लागली आणि राजा विक्रमाचे जेव्हा हातपाय तोडून फेकून दिलं राजाने, त्याच्यावर आळ आला होता. सांगू का पुढे जाऊ. आळ आलता तेव्हा त्याने जो राग गायला तो दीप राग आहे. आणि आजचा जो अभंग आहे तो भूपाळीचा आहे. म्हणजे भूप आली, भूपाळी, भूप आली आणि भूपाळी. आणि त्याला सामान्य शब्द आपण असं वापरतो बुद्धी. बुद्धी. आणि ती जन्माला ह्या गावात आली. हे गाव आहे पाहे पा शरीराच्या. हे गाव आहे. ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे. ह्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि ह्या गावचा कारभारी मन आहे.
आणि तो थोडा नादी आहे. कोण? मन. मन कोण? नादी. त्याला एक प्रियशी आहे. कोणाला? गेलं बॉम्बाला मनाला. आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे. आणि हे गल्लीतल्या गल्लीत आहे. तोय राहिला ह्याच गावात आहे आणि ती राहिला ह्याच गावात आहे. प्रश्न असा आहे, तो नपुसक आहे हे तिला माहित नाही. दहाव्या त्यातला शब्द वापरा, काळी मन हे नपुसक. दहाव्या शब्द आहे बा, काळी मन हे नपुसक. ते नपुसक आहे आणि तिला माहित नाही. ती पडली त्याच्या प्रेमात, पण तिला मागून कळलं हा नपुसक आहे. म्हणजे तिला धोका बसला. कुणाला? गेलं बॉम्बाला. इच्छेला बसला धोका. धोका बसला. आता प्रश्न असा झाला, प्रियकरा कोण? तिला धोका बसला. मुलीनो, कधी जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं देत नाही धोका कधी. कधीही देत नाही. देत का? देत मिळतच नाही तर त्यामुळं ती आयुष्यभर कुमारी राहिली. म्हणून 7व्या अध्यायाचा शब्द आहे, इच्छा ही कुमारी झाली कामात तारू. तिला धोका बसला. तिला बाळ होणार नाही. आता धोका बसला तिला. ती कुमारी राहिली. तसं हे गाव आहे. या गावचा पाटील मन आहे. आणि याच्यात बुद्धी नावाची मुलगी जन्माला आली. आणि त्या बुद्धी नावाच्या मुलीनं काम नावाच्या नवऱ्याशी लग्न केलं. काम. आणि कामाचं असं वैशिष्ट्य आहे, बारीक आहे का, शरीरात जर काम तयार झाला तर जे पाप आहे ते पहिल्यांदा डोळ्यावाट्या बाहेर पडतं. पहिल्यांदा बाप डोळ्यात येते. त्याला दुसरा अध्याय असं म्हणतो, इंद्रिय जे जे म्हणती पुरुष झटका येतो. आता काम तयार झाला शरीरात आणि तो डोळ्यावाट्या बाहेर पडला. डोळा काय करू शकत नाही. डोळ्याच्या हातात काही नाहीच आहे ना. काय करीन काय मला सांग. काहीच करू शकत नाही. डोळा काय करू? मग डोळा काय करतो? ते पाप. त्याला बरं का, तुमच्याकडे पाठ आहे उत्तर त्याचं. रूपाचे 2 गुण ब्यासूर आणि श्वेत, स्पर्शाचे 2 गुण मऊ आणि कठीण, याचे 2 गुण सुगंध आणि दुर्गंध, याचे 2 गुण निंदा आणि स्तुती. याला निंदाला आवडती. वा वा, माळ घाल. त्याला काढली. हा, निंदा. याला 2 गोष्टी आवडतात, सुगंध आणि दुर्गंध. याला चांगलं वाईट. याचे 2 गुण आहे मऊ आणि कठीण. आणि त्या डोळा काय करू शकत नाही. तो डोळा काय करील? करून करील का? कायच करणार नाही ना. तो डोळा इतका हुशार आहे. डोळा इतका. म्हणून तो हे विषय जयाते ना कळती. खटकलंय मोठं आहे त्याच्यात. आता तुम्हाला सांगायची गरज नाही. तुमच्या रोमारोमात ज्ञानेश्वरी आहे. तुमच्याकडे कीर्तनाला यायचं म्हणजे आम्हाला घाम येतोय. आमचं दुकान बाहेर चालत, पण इथं टपरी लावून चालवावं लागतं. पण तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आमच्याकडे थोडंफार आहे म्हणून जमतंय. चला, ते रूपाचे गुण आहेत. आला आता ते गेलं डोळ्याकडे. डोळा हुशार, काहीच करणार नाही. डोळ्याने दिलं मनाक पाठवून. मन म्हटलं, पहा मी काही जरी केलं मनातल्या मनात माझ्याकडे काही जरी दिलं मनातल्या मग इंद्रिय त्याने काय हुशार आहे. मन इतकं हुशार आहे, त्या मनानं ते इंद्रियाक पाठवलं. बरं काय का. आणि इंद्रियाचा स्वभाव असा आहे विषयक धावणे. हा स्वभावच पाही इंद्रियात. इंद्रियाचा स्वभाव आहे. तुम्ही पहा इंद्रियाचा. तुम्ही बारीक बारीक गोष्टी पहा. काही काही गोष्टी अशा आहेत की त्याला पटकन मन आकर्षित होत. पटकन त्याने ते इंद्रिया का पाठवून दिलं. इंद्रिय इतके हुशार. इंद्रिय एकदा खवळली आणि इंद्रियावरचा ताबा जर सुटला आणि शरीरातला काम जर बळावला तर विद्वान माणूस सुद्धा चुकीचं पाऊल टाकतो. माणसं म्हणतात तो असा आहे, शांत बस, असं कसं काय. इथं चालत नाही काय. इथं कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. नाही ते स्टॅच्यू असतं ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची बाजू.
प्लास्टिकचे काय हात्या हो. म्हणून तर दुसऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञ शब्द आलाय. कासवाचं उदाहरण आहे हनुमानाने दिलेलं. इंद्रिय आकुंचन पाहुणे प्रसरण पाहुणे असं नाही चालत. ते असं गप्पा मारून चालतं का ते? नाही 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 झालं. मन काय करतं? इंद्रिय पाठवतं. आणि इंद्रिय एकदा खवळले आणि काम जर बळवला तर 7 गोष्टी करतो. ऐका. 1. काम कधी वयाचा विचार करीत नाही. काम कधी जातीचा विचार करीत नाही. काम कधी नाथ्याचा विचार करीत नाही. काम कधी कुळाचा विचार करीत नाही. काम कधी शिलाचा विचार करीत नाही. काम कधी कालवेळाचा विचार करीत नाही. आणि काम कधी लाज धरीत नाही. त्याला भाषा कामात तुरा भैला. मग काय माणसं म्हणतात त्या म्हाताऱ्या माणसानं कशाला बायको करायची? म्हणणारे मूर्ख आहेत. अहो तो फक्त वयानं जमलाय. तसं नाहीये महाराज. तुम्ही निरीक्षण करा. त्यांना 7 गोष्टी घडतात. बारीक आहे का बरं का? आणि कामातूर माणूस इंद्रियाचं दमन करू शकत नाही. म्हणून तो आदियोतीला गेल्याशिवाय राहत नाही. आणि ज्यांनी इंद्रियाचं दमन केलं त्यांना भगवान बाबा म्हणतो. पहा किती घोटाळा मोठा. आता तो जो काम आहे तो खवळला. आणि नेमका या बुद्धी मुलीनं, या बुद्धी नावाच्या मुलीनं नेमका काम नावाचा नवरा केला. कोणता केला? काम. आता काम नावाचा नवरा केला तर त्या काम नावाच्या नवऱ्याची आई वासना आहे. वासना. आणि वासना नाव आणि काम दोघं जर एकत्र आले कामाची पतवा निघून जातील. गरिबी आली लाजूच नका. मध्यमपणा आला लाजू नका. आणि मोकार पैसा आला माजू नका. हेही दिवस निघून जातील. गरिबी निघून जाईल. श्रीमंत आपणच जाऊ तेव्हा दिवस कसे राहतील. हे दिवस निघ. लखपती अवलाद बंगल्यावालं आणि त्याच्या दारापुढे भिकारी गेलं. ते भंगरी होत. ते भिकाऱ्याला म्हणलं बाहेर नाही बाहेर. जर बंगल्याच्या गेट मध्ये दिसलं तर तंगड्या तोडीन. भिकारी म्हणला मी असाच होतो. अरे तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगाय आलो. कारण हे दिवस हे सगळं जाणार आहे. 2 वाक्य ध्यानात ठेवा. सगळी शेवटी सगळं इथंच आहे. पुन्हा 3 शब्द संपले. आता 3 शब्द परत ऐका. दुसरे फुलातला सुगंध दिसत नाही. लाकडातला अग्नी दिसत नाही. दुधातलं लोणी दिसत नाही. आणि माणसातला अहंकार दिसत नाही. पण तो त्याचा नाश केल्याशिवाय राहत नाही. उलट वाक्य ऐका. लाकडात अग्नी आहे. दुधात लोणी आहे.
लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे, तसं माणसात अहंकार आहे आणि तो ज्ञानाला बाधक आहे. म्हणून पुढचं वाक्य ऐका, ज्ञानी माणसाला अहंकार बाधतो, अज्ञानी माणसाला कधी अहंकार बाधत नाही. ओवी लिहून घ्या त्याला 13व्या अध्यायातली. नवलंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, पण सज्ञानाच्या झोंबे कंठी ज्ञाना संकटे नाचवी. ओव्या लिहून घ्या 13व्या अध्यायातल्या. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही, मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही, शिळीच्या गळ्याचं सड कधी दूध देत नाही, गाईच्या काशातलं गोचिड कधी दूध पेत नाही, गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही, प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही, मुंडक नसलेल्या स्त्रीच्या गळ्यात सोनं शोभून दिसत नाही, बांधावरचं छोटं झाड कधी निडीला वापरता येत नाही, दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही, पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही, आणि धर्म न कळणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही. आणि त्याला वळी जोडून घ्या 9व्या अध्यायातली. माझी भक्ती विण जळो जियाचे जियाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्यालाच वळी जोडून घ्या त्याच्या पुढची. लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. त्याला वळी जोडून घ्या 13व्या अध्यायातली. का मृत जायचा शृंगारीला, का गाढव तीर्थी नाणीला. प्रेताला केलेला मेकअप, गाढवाला लावलेला साबण आणि नालायकाला केलेला उपदेश सारखाच. आपला मुद्दा आहे तेवढा बारीक आहे का? अभंग तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा नामपर आहे. आपण इथपर्यंत आलोय. मला आवडणारा लोक मृत्यूलोक आहे. त्यातलं मला देवाचं नाव आवडतंय आणि देवाचं नाव सोडून जगात अंतिम सत्य दुसरं काही नाही. इथपर्यंत आपण आलोय. आता अभंगातल्या मेन मुद्द्याला सुरुवात झाली. तुम्हाला आणि मला देवाचं नाव का आवडत नाही, सुख का मिळत नाही, सुख का. एक वाक्य ध्यानात ठेवा, जगात परत वाक्य नाही आहे का. एकही गोष्ट आपल्याकडे नसली तरी चालेल, पण सुख पाहिजे. आणि ते सुखच आपल्याला का मिळत नाही त्याची 2-3 कारणं बारीक आहे का. लोखंडाला अग्नीचा स्पर्श झाला की त्याच्यावर घन बसल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत लोखंड अग्नीच्या सहवासात जात नाही तोपर्यंत त्याच्यावर लोखंड बसत नाही. जोपर्यंत तुम्ही मूर्खात बसत नाही तोपर्यंत तुमच्या चारित्र्याला कोणी धोका देऊ शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही हलकट माणसात बसाल त्या दिवशी तुमच्या आयुष्याचं वाटोळं आपाप होईल. ते घालण्याची, सत्यनारायण घालण्याची गरज नाही. हो, म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. याच्यात मजा आहे, याच्यात मजा आहे. जरा चांगल्यात बसा. एक दुसरं वाक्य आहे का, दुधामध्ये मिठाचा खडा पडला की त्याचं दही झाल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत दुधामध्ये मिठाचा खडा पडत नाही तोपर्यंत दही होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही चांगल्या माणसात बसता तोपर्यंत देव सुद्धा तुमचं वाईट करू शकत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही बेवड्यांमध्ये बसाल तुमच्या इस्टेटीला आपाप गिराईक लागेल. त्याला जागरण गोंधळ घालू नको, आपाप होणार. तिसरं वाक्य आहे का, पहिले 2 क्लिअर करून घ्या. तिसरं वाक्य आहे का, गरम कोळशाला हात लावला तर चटका देतोय. गरम कोळशाला हात लावला तर चटका देतोय. गरम कोळशाला हात लावला तर चटका देतो आणि थंड कोळशाला हात लावला तर हात काळे होतात. मग कोळशाची गाठ घ्यावा कावा. त्याला एकच उत्तर आहे, घेऊच नाही. घेऊच नाही. तोपर्यंत नालायक माणसाची दोस्ती केली तरी तेच आहे आणि दुश्मनी केली तरी तेच आहे. मग त्या नालायकांच्या नादीत लागू नये. हेच 2016 आहे. त्यांच्या नादीच लागू नये हेच 2016 आहे. पुढं वाक्य आहे का, तिन्ही वाक्य क्लिअर करून घ्या. एवढेच मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा. देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला, गाडी खाली गेला आणि मेला. आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. मग आता बेवडे जर भाविक येत आम्ही एवढे चोर रे का, हे असंही झालंय. काय झालं समाजामध्ये मूर्खांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला आणि मूर्ख माणसांना मार्केट आलं. नीट वाक्य आहे का, लोखंड अग्नीत गेलं का घन बसला. म्हणून 3 शब्द नीट आहे का, मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. येड्याच्या नादी लागायचं नाही.
घासायची तर मोठ्याशी घासायची. बंगला बांधला आणि भांड्यावालीचे पैसे बुडितो ना. लाईक 40 लाखाचा बंगला बांधला आणि भांडी घासणारीचे पैसे बुडितो. अरे गव्हर्नमेंट आहे तर लाईट बिल बुडव ना. लय मोठा आहे ना तू. शिकुरीच्या कानफटी देते ती. ते बिचारं बंगल्याला राखण वॉचमॅन बिचारा अखेरात जागते. काय त्याला 200-300 रुपये मिळतात. ते उलट आपल्या घराचं संरक्षण करते. तो नालायकाला लागला डुकला. आता बिचाराचं शरीर आहे याने त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. अरे नादी लागायचं तर मोठ्याच्या लागावं. पुढे जाऊन सांगा मोठ्याच्या लागण्यास सुद्धा कीर्तीचे. मोठ्याच्या नादी लागण्यास सुद्धा कीर्तीचे. रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला नसता तर ग्रंथात नावच आलं नसतं. हो, बंबाजीने जर तुकोबारायचा छळ केला नसता तर गाथ्यात नावच आलं नसतं. आणि विठोबा क्षेत्रानं माऊलीचा छळ केला नसता तर त्याचं ग्रंथात नावच आलं नसतं. मोठ्याच्या संगतीत सुद्धा फायदाच नाही. हा, नादी लागायचं तर दुबळ्याच्या काय नाही लागत. ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन. हो, त्यानं मोकळाचे दोन फाडितो काय. प्रेम करायचं तर मोठ्याशी. किरकोळ कारकोळ नादी नाही लागायचं. रावणानं बायको पळवली पण देवाचीच. काय होईल ते होईल. रावण असं किरकोळ कारकोळ कामं करीत नाही मुसलमान. बायको पळवली देवाचीच. काय होईल ते होईल. फायदा झाला काय होईल. बायको देवाचीच पळवली पण फायदा झाला. आणि आपलं येडं कुणाच्या नाही लागत. शेमड्या पोरीच्या पोर प्रेमात पडलं. शेमड्या प्युअर शेमडी पोरगी. प्युअर इतकी मेकडं तिच्या नागपुडीत. तरी हे तिला काय म्हणतं माहिती का. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता. तुझा दुसरा नंबर येड्या. 2 मेले मोबाईलचे बिल भरू आणि याला कपडे नाही सुईचे. तरी हे तिला म्हणतो हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होती. चैनवर वड. चालला प्रेम करायला शेमड्या. बंगरी नाही तर मोठ्या. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून. सापाच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका त्याच्या आईपासून. आणि तुम्हाला मला सगळ्यात मोठा धोका 3 माणसांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. डेंजर नालायक तिघच्या तिघावी. आजपासून कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपली मित्र तपासायची आणि त्याला हे सांगायचं तुझी माझी शेवटची भेट. परत आपली गाठ घ्यायची नाही. तर म्हणलं तू माझ्या गाडीवाला पायी आहे जमणार. एक वाक्य सांगतो नीट आहे का. 60% लोकांचं आयुष्य केवळ मित्रांमुळे बर्बाद झालं महाराज. 60% आयुष्य उद्ध्वस्त फक्त मित्रांमुळे. मित्र माळकरी असावा, मित्र पखवाजा असावा, मित्र गायक असावा, मित्र कीर्तनकार असावा, मित्र व्यापारी असावा, किमान मित्र नीतिबाज तरी असावा. नालायक मित्र. आपण एमएला आहे एमएला आणि दुसरी 12वी पोराशी करतो. आपल्या मित्राची लेवल तुझा तशी असावा. आपला मित्र सुद्धा 80-85% वाला असावा जो कधीच पास झाला नाही त्याची दुरुस्ती करून काय करतो. एक मित्र. मित्रापासून सावध. सांगा मला आपल्याला प्यायला कोण शिकवली. मित्रांनी. प्यायला कोण शिकवली. मित्रांनी. आपल्याला गोवा खायला कोण लावलं. मित्रांनी. आपल्याला वाईट गोष्टी घेऊन गेला कोण. मित्र. आणि आज आपल्या जमिनीला गिराईक आणलं कोणी. मित्रांनीच. कधी ध्यानात राहायचं. मित्र असा नीट बस. मित्र असावा तर मित्र असावा तर 4 गोष्टीचं कल्याण करणारा असावा नाहीतर नसावाच. अभ्यास कर म्हणणारा मित्र असावा. अभ्यास करून कोणचं बरं झालंय असा मित्र नसावा. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो.
मोबाईलमध्ये घेऊन जा. एवढं उदाहरण रोज ऐका आणि आपल्याच आयुष्यात आपली माणसं किती धोकादायक आहेत तेवढंच ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. 4,30,000. 80,000 बायका होत्या. 1,00,000 पोरं होते. 180. 1,25,000 नातू होते. 3,05,000 आणि 1,25,000 पंत होते. 4,30,000. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. लंका सोन्याची होती त्याची. त्याचं किरकोळ श्रीमंत नव्हतं. संस्था काढून श्रीमंत नव्हतं झालं. ते घामानं श्रीमंत होतं हे आपलं. आपण काय ते श्रीमंत? आपण दरिद्री. ओरिजिनल श्रीमंत होता रावण. ओरिजिनल. की लंका सोन्याची होती. लंका इथं म्हाताऱ्याच्या बोटात अंगठी होती. बाप मिळाला यांनी बोट कापून घेतलं. अंगठी निघानं फुगलं शरीर. याची आज हे बापांचे 10वे बिवे बंद होणार आहेत आता 5 वर्षाला. बंद. उगता देणार लोक बामणाला दावा. उगता पॅकेज. कावळाय तूच आण आणि भातही तूच शिजव. चाल. आणि चमनही तूच कर. काय डोक्याला फरक नको. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर. काळ नालाय काला महाराज. हो काळ बदललाय. रावणाला 4,00,000 बारीक आहे का उदाहरण. ती आपला घोटाळा कोणी केला आहे का. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. पण बसलेली माणसं बारीक आहे का. रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता आणि इंद्रजित नावाचा मुलगा त्यानं 14 वेळा इंद्राला हरवलं होतं महाराज. आणि रावण त्याच्या जीवावर उड्या आणत होता फक्त मुलाच्या. फक्त इंद्रजित कसा मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं. बिभीषणाला. म्हणून चुलता होता तो त्याचा. त्याच्या बापाचा भाऊ ना आजेचा पोऱ्या. इंद्रजिताला माहित आपलं बिभीषणाला माहित होतं. नीट बारीक आहे का. इंद्रजिताला माहित होतं महाराज. जर बिभीषणाला माहित होतं जर इंद्रजित मेला नाही तर रावण मरत नाही. आणि रावण जर मरत नाही तर भाऊबंदकीत मजा काय. आपल्या भावानं आपण संगच गाडी घेतली याच्यात काय मजा आहे. त्याची धडकली पाहिजे ना आपली वाचली पाहिजे तर भाऊ. आपली लोक आपल्या भावानं गाडी घेतली तर हसत सुद्धा नाहीत. इतकी दरिद्री आहेत. हप्त्यावर घेतली असं म्हणतो. हप्त्यावर अशीच आहेत आपली. आता ही लग्न न झालेले पोर आहेत ना. तुम्ही आता नवरदेव नाही म्हणा. तुम्ही आता असेच बजाव शांताबाई मुतला. 2 वर्षापूर्वी लग्न झाल्यावर सत्यनारायण घालायचे. आता जमलं तरी सत्यनारायण घालायची पळी आली. जमलं बा. 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडे. 35 15 राहिले मारायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पुरी पाहिल्या का पोरांना नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला. मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण यायला द्यायची नाही. त्यानं बायकोच्या कानपट्टीत ठेवून दिली. मध्ये का बोलली. ती बोलली नाही मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता. याला नाही द्यायचं. बारीक आहे का. बिभीषणाने रामाला गाठवलं. बारीक आहे का. आपण कुठं चालूय. 3 माणसं धोकादायक आहेत. मित्र भाऊबंद आणि पाहुणेराव. बिभीषण रामाकडे गेला आणि रामाला त्यानं सांगितलं तुमच्या खानदानी तुमच्याकडून रावण मारणार नाही. तुम्हाला इंद्रजित मारावं लागेल. आणि इंद्रजित मिळाला तरच रावण मिळेल. चुलत्यानं मिटिंग घेतली पुतण्या मारायची. मिटिंग धाब्यावर नाही झाली. मिटिंग चकना चुकना खाऊन नाही झाली. नळ्या नळ्या खांड खुंड खाऊन नाही झाली. मिटिंग डोळे उघडे ठेवून झाली.
फक्त बिभीषणानं रामाला सांगितलं, तुम्ही दुसऱ्याला मारता तसं इंद्रजिताला मारू नका. इंद्रजिताच्या हातात इतकी ताकद आहे महाराज. जर कधी इंद्रजिताच्या हातात धनुष्य आलं आणि त्याने जर बाण लावला धनुष्याला, तो समोरचा मेला म्हणून समजायचं. तुम्ही फक्त त्याच्या हातात बाण येता कामा नाही असं मारा. काय सल्ला आहे मारा. इंद्रजिताने पाठीमागे भात्यात हात घातला महाराज आणि इंद्रजित भात्यातून बाण काढणार महाराज. सु करीत बाण आला महाराज आणि इंद्रजितातला कोपऱ्यापासून हात उडवला. तो युद्धातून उडाला तर लंकेत जाऊन पडला. धाप असा आवाज आला हाताचा. इंद्रजिताची बायको बाहेर आली, रावणाची सून सुलोचना, पतिव्रता होती महाराज. तिनं तुटलेला हात ओळखला आणि ती हाताच्या जवळ आली आणि तिनं सांगितलं, ज्याने इंद्र हरवला होता त्याचा हात उडवायची डिरिंग केली कोणी? तिच्या बापानेच केली. ती कोणी केली? बाबाच होता तिचा लक्ष्मण. मी पाहुणे रावळे असेच आहे. तुटलेला हात हल्ला महाराज. बारीक आहे का? तुटलेला हात हल्ला आणि लक्ष्मणाच्या बायको आपलं तिनं इंद्रजिताच्या बायकोनं त्याच्यात हाताने पेन दिला. तर तुटलेल्या हाताने लिहिलं, तुटलेल्या तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. काय बोलायचंय मला. तुटलेला हात तिने हातात घेतला आणि रावणाकडे गेली. महाराज आयुष्यात कधीच रावण रडला नव्हता. हो, कधीच रडला नव्हता. पण त्या दिवशी रावण डसडसा रडला. माझा तरणा बाण मुलगा गेला. त्या दिवशी माझं मरण जवळ आलं. रावण रडला महाराज. आणि रावणासमोर सून उभी राहिली आणि सुनीनं सांगितलं, सासरे बा, ज्याने माझ्या नवऱ्याचा हात उडवला त्याचा बदला घ्यायला मी जायचंय. रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज, विद्वान माणूस. रावणाने सुनाला सांगितलं जा, पण दरबारातली मधली पिल्लावळ नालायक होती महाराज. रावणाला त्या मित्रांनी सांगितलं, हलकटा, अरे तू विद्वान कशात आहे? तुझी बायको रावणा तुझी बहीण सून विधवा आहे. तू रामाकडे पाठवून राहिलाय आणि रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली आणि त्यानं सांगितलं माझी बायको आणून देईन, तुझी सून घेऊन जाय, ही मधली लोक लय नालायक असते मला, तर तू काय करशील? त्यावेळेस रावणाचं वाक्य ऐका. रावण म्हणला, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे आणि लक्ष्मणासारखा भाऊ आहे त्या राज्यामध्ये स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी. अरे शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण, पण त्याच्याच भावानं त्याचा पोऱ्या मारायला मीटिंग घेतली. याच्यावर निवांत विचार करा घरी गेल्यावर. आणि मग रावणाची बायको आली आणि रावणाला म्हणली, का हो लय वेदाच्या गप्पा सांगता तुम्ही तर लय शहाणे आहेत. मग सीता पळून आणल्यावर तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही? रावणानं मंदोदरीला सांगितलं, मंदोदरी तोंडाला लगाम घाल, मी सीतेकडून माझी इच्छा कालही पूर्ण केली असती आणि आजही केली असते आणि आत्ताही केली असते. सीता माझ्या ताब्यात आहे. मी वायुमार्गाने सीता आणली. हनुमान येईल लंका पेटविल ही भीती मला नाही. मंदोदरी म्हणली, वेदाच्या गप्पा सांगू नका. तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण केली नाही? डोळ्याची कड ओली झाली आणि डोळे पाणवले आणि रावणाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा टपटपा खाली गेल्या आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरी ऐक, मी माझी इच्छा सीतेकडून आत्ता पूर्ण केली असती. आत्ता सीता माझ्या ताब्यात आहे. मी सीतेकडून माझी इच्छा आत्ताही पूर्ण केली असती, पण काय केली नाही? मंदोदरी ऐक, सीतेकडून मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही? ऐक, मी सीता पळवायला जेव्हा सीतेच्या झोपडी समोर गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना, तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो माय भिक्षावाडा, आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका गेली तरी चालेल, पण माय शब्दाला धोका देणार नाही, याला रावण म्हणतात. जळाली लंका, जळाली, पण माय शब्दाला धोका दिला नाही, ध्यानात ठेवा. रावण होता तो. जर परत कोणाला म्हणले ना कोणी हा रावणासारखा आहे, ह्या कान फाड फोडलं पाहिजे. रावण महाराज विद्वान, शिवाय एकादशी करणारा रावण होता. त्याचे पुढचं वाक्य आहे का?
मग कुंभकर्ण म्हणला का रे, तू तर रामाचे कपडे घालून गेलता सीतेला वश कराय, दिवस फिरल्यावर कोण कोण जाऊ गुरकन सांगता येतं का महाराज? दिवसच फिरले बिचारे, रावणाचे मुलगाच मेला आणि या बाकीच्यांना तो मुद्दा झाला. मंदोदरी का बोलली तर तिला वाटलं यांनी सीता आणल्यामुळं तर इंद्रजित गेला. मग ते कुंभकर्ण शहाणं ते आलं त्याला दम द्यायला रावणाला. त्याने सांगितलं का रे, अरे तू तर इतका हुशार, तू तर इतका हुशार, मग तू तर रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता. रावण म्हणला जरा तोंडाला लगाम घाल, मी सीते पुढे रामाचे कपडे घालून गेलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं आणि मी सीतेकडे पाहिलं, सीतेला वश करायला गेलो मी, पण सीता इतकी पतिव्रता आहे, माझ्यातला काम गायब झाला रे, काम गायब झाला. सीतेकडे मी पाहिल्याबरोबर माझ्यातला कामच गायब झाला. रडला रावण, आणि नुसता कामच जागा नाही झाला. माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली. ती लंका जळाली तरी चालेल, सीता नको बाबा, सीता नको, सीता नको म्हणला आणि मोक्ष मिळून बसला, याला रावण म्हणतात. आपल्याकडे बेटी बचाव ज्याचं भाषण आहे त्याचीच बायको चेक करून आणली त्यानं, आणि तो इकडं बेटी बचाव भाषण जोडितो. मुलगी वाचली पाहिजे, लोकांची का तुझी. म्हणजे सध्या काय झालंय माहितीये का महाराज, कमी बुद्धीच्या माणसांना समाजामध्ये मार्केट आल्यामुळं मूर्खपणा झाला महाराज. वय वाढल्यावर पेमेंट कमी व्हावं का नाही, पण वय वाढलं आणि पेमेंट वाढलं, बुद्धी झाली कमी, माल झाला मोकार. उद्यापासून उलट होईल. 16% पागल होणार आहे सर्व्हिसवाले. पेमेंट मोकार, बुद्धी कमी. पैशाचं करायचं काय, अक्कल नाही खर्चायची, आणि पैसा तर आपण. त्याने मिवणीला बंगला बांधून दिला, मग मिवणीनं बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. आणि यानं बंगला बांधला, यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. म्हणजे यानं केलं सहकार्य, मिवणीनं केला प्रयत्न. मग याच्या पोरानं गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. होणारच ना. हो, थोडस माग जायचं. तुम्ही म्हणाल माग म्हणजे पुढे नेता का आम्हाला. मी तुम्हाला अर्ध्या तासापूर्वी इथं ठेवलंय का लोखंड अग्नीत गेलं का म्हणून 2015ला या खटोड परिवाराच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या म्हणजे वर्षाच्या शेवटी आणि कार्यक्रमाच्या पहिल्या संकल्पाला खटोड परिवार आणि आमचे महाराज भरत महाराज यांच्याच्याने एवढं चाललेलं नियोजन. 2015ला प्रत्येक माणसाने एक संकल्प करा. आजपासून आयुष्यामध्ये माझ्या घरात एक वेळ भाजीला तेल नसलं तरी चालेल, एक वेळेस माझ्या अंग शर्टाला इस्त्री नसली तरी चालेल, पण माझ्या ईश्वरासारखे आईबाप माझ्या घरातच मरतील, एवढा संकल्प करा. अरे एवढ्या शाळा निघल्यात, एवढी कॉलेज निघली, तर महाराष्ट्रातल्या मातीला वृद्धाश्रम हा कलंक का लागावा प्रश्नचिन्ह आहे. जरा सुशिक्षित मंडळी डोके जागेवर ठेवून ऐका. एक वाक्य सांगू, महाराष्ट्रातल्या मातीत तरी वृद्धाश्रम ही कल्पना नसावा. सांगा पोरांनो, महाराष्ट्रात वृद्धाश्रम असावा? अजिबात नसावा. आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातले 96 कुळी खानदान मावळे आहेत. आपल्या बापानं आपली फी भरली, आपला बाप वृद्धाश्रमात आहे, तुम्ही उनीचं डोनेशन भरतो. अजिबात आपला बाप एक वेळेस आपल्या बापाला कालवण नसलं तरी तो मान्य करेल, एक वेळेस त्याला तुम्ही आंघोळीला पाणी नाही दिलं तरी तो मान्य करेल, पण तो तुमच्यापासून दूर राहणं कधी मान्य करणार नाही. आणि प्रत्येक सुशिक्षितानं जर आपला बाप सांभाळायचं ठरलं
तर या खतोड प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला यश आल्यासारखं होईल. नाही तर त्या बिचाऱ्यानं पैसे कुठं घालावं त्याला सुधाराने. एवढा मोठा खर्च करायचा माणूस उलटा तगडा आहे म्हणून जमलं नाही तर मरल नाही एखादं. हाय त्या बिचाऱ्याकडे घालतंय. नाही तर एवढं ते रामदासी महाराज ते तुम्ही कार्यक्रमाची जी पत्रिका आहे त्यात लई कार्यक्रम ठेवतो. एवढे कार्यक्रम नकोय. लोकांनी 24 तास तेवढंच करायचं का? तुम्ही एक आयडिया करीचा पुढच्या वर्षी करायचं असलं तर एक सकाळी एक रामकथा किंवा भागवत कथा ठेवावी आणि संध्याकाळी 7 ते 9 सुंदर कीर्तन महोत्सव ठेवावा. 2 कार्यक्रम असले वेळेत लोक म्हणतात मजा येतात. म्हणजे तुमचं जे संगीत संपलं का भारुडून भारुड संपलं का गवळण गवळण संपलं का व्याख्यान माणसं बधीर झाल्यासारखं होते. काय बरं एक तर लोक इंदुरीकर सोडून येते नाही. महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जाऊ द्या आज महाराज आजचा दिवस 31/12 आहे. या जगाची सांभाळ करणारा भगवंत आहे. तो ती ताकदच अशी देतो का त्या वातावरणाला तो प्राणी मॅच होतो. आपल्याला सगळं सुख आहे ना. आपलं सुख कशात आहे? बायको असावा पण तिला भाऊ नसावा. तिचा बाप वाघानं वडीत न्यावा. तिच्या आईवर रानडुकरांना हल्ला करावा आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय? जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा, ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा. ठकीला कपाट दिसत आहे का सुईच? तिला कपाट उघडायला लावलं ती फ्रीज मध्ये बोटं घालीत बसली तर तिला समजत आहे का काही? पण येड पोरग म्हणतो मला देखणी बायको पाहिजे. उगाच भंगरी. 1 साइड भांग बागलात गोचिड्या अंडरपॅन्टला ओवा. 1 साइड भांग पाडी तर बागलात गोचिड्या. त्याला बायको कशी पाहिजे? स्मार्ट पीस पाहिजे. अरे गोचिड्याचा वास येतो त्या अंगाचा. तुला स्मार्ट पीस देऊन काय त्याचं वाटोळ करतो? प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. म्हणून उरुळी कांचन फेस्टिवल 2020 कार्यक्रमाचे आयोजक संयोजक राजाराम कांचन, अध्यक्ष देवीदास भन्साळी, संतू टेळीकर, जयप्रकाश बेत्रे, नंदकुमार पंडित, अमित शेख, संपत चव्हाण, खजिनदार, उपाध्यक्ष सचिव कार्यकारिणी सदस्य खजिनदार, गायकवाद गुणजन मंडपाले माय सिस्टीमाले राजाराम भाऊ कांचनच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आजच्या कीर्तनाला सुरुवात करायची. तुम्हाला मला सुख मिळवायचं आहे. इथं आपण होतो. मांजरीचं पिलू सुखी आहे कारण त्या सुखाची चिंता करणारा तो आहे. कुत्रीचं पिलू सुखी आहे त्याचं कारण काय? याचं उत्तर आहे त्यांच्याकडे मी नाही म्हणून ते सुखी आहेत आणि आपल्याकडे मी आहे म्हणून दुःखी आहे. आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं. अरे तुझ्या बापाला जर जमलं नसतं तू पागल बिगल. ज्यांनी हायवेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. हा किंवा नाही का? लक्ष्मी नम्रतेनेच टिकावं लागते. ती माझाटेलपणा चालत नाही. नाही नाही नाही. लंकेचा मालक होता पण भजन शंकराचं करीत होता. ते देवाला मोक्ष त्याला द्यावा लागला. बायको पळू दे रावण रामाची पळू जाऊ दे काही फरक पडला नाही त्याने. आमच्या महाराज लोकांनी तेवढंच लावून धरलंय. रावणाने सीता पळू दे तुझ्या काय बापाचं गेलं पळू जाऊ चाल. अरे पण रावणानं मोक्ष मिळवला हे सांग ना 2-3 वेळा. रावणाच्या 4 गोष्टी लोकांना सांगायच्या रोज. जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण आणि लंका सोन्याची असून भजन करीत होता. आणि 4थी गोष्ट जगातला मरताना हसणारा पहिला भक्त रावण. ते दिलं सोडून गाडी वाढून आला. येऊ दे जाऊ दे काय तुला तकलीफ नाही झाली. उर फटेपो तेव्हा सुद्धा माहिती नाही. काही लोक म्हणतात वाढलं ना 17 जण बामणं मारली. एवढी बामणं आणली कुठून होती?